नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी एक रेसिपी भेंडी मसाला। युजुअली भेंडी ही आपण दाण्याचं कूट टाकून किंवा कांदा टाकून करतो, तर ती सुकी होते। तर आज ही ग्रेव्ही मध्ये दाखवते। काही ना सुकी भाजी आवडत नाही भेंडी, किंवा मग सुकी भाजी टिफिनला न्यायचं तर सुक्क सुक्क होतं, म्हणून ही ग्रेव्ही मध्ये दाखवते की जेणेकरून ही खाल्ली जाईल। तर आज मी तुम्हाला पहिले दाखवते की भेंडी मसाल्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे। ही भेंडी घेतली मी, पाव किलोला थोडी कमी आहे, तर ती अशी उभी चिरून घ्यायची। कोथिंबीर 2 हिरवी मिरची, लसूण, आलं, टोमॅटो 2, कांदा 1, थोडे जिरे आणि हे लाल तिखट, काळा मसाला आणि हळद। लाल तिखट आणि काळा मसाला हे घरगुती आहे माझं, आणि थोडा पावभाजी मसाला, हिंग आणि तेल। तर पहिले मी आता मिरची, लसूण, जिरे, टोमॅटो आणि कांदा, कोथिंबीर हे मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेते आणि मग तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते। तर आता मी कढई गरम करून घेतली, त्याच्यात 3 चमचे तेल टाकले। आता पहिल्यांदा मी भेंडी याच्यामध्ये थोडी तळून घेते। तळून घेतली का भेंडी ती तिखट होत नाही, त्याच्यामुळे पहिली भेंडी तळून घ्यायची आणि पटकन शिजते। आपली भेंडी झाली। आता साधारण 2 मिनिटच तळून घ्यायची ती, पण फक्त भेंडी जेव्हा आपण ही भाजीला घेतो तेव्हा ती भेंडी फ्रेश पाहिजे। थोडीशी जर शिळी असेल तर ती भाजी ना बरोबर होत नाही। ह्या भाजीसाठी भेंडी ही नेहमी फ्रेशच घ्यायची। आता हे आपण काढून घेऊ आणि ह्याच तेलात आपण हा मसाला परतवून घेऊ। थोडं ह्या भाजीला तेल थोडं जास्त लागतं, म्हणून थोडंसं अजून 1 चमचे टाकते। आता आपण हा मसाला या तेलात परतून घेऊ। आपण कांदा आणि टोमॅटो कच्चा घेतल्यामुळे चांगला परतून घ्यायचा। तेल असं सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा, नाही तर मग ते कच्चा असा वास येतो भाजीला। गॅस थोडासा मोठा ठेवला तरी चालेल। आता हे बघा, आपलं मसाल्यावर तेल चांगला वरती आलंय। आता जे टोमॅटोचं पाणी होतं ते संपूर्ण आटलं गेलंय। आता हे चांगला परतवला गेलाय हा मसाला। तेल वरती आलं का मसाल्यावरती समजायचं मसाला चांगला परतवला गेलाय। आता आपण हे सर्व मसाले ह्याच्यात ऍड करून टाकून घेऊ। थोडासा पावभाजी मसाला टेस्टला, आपण इतकी भेंडी तळून ठेवली होती ह्याच्यात ऍड करू। आता ही भेंडी 1-2 मिनिट थोडंसं पाणी टाकून शिजू द्यायची। भेंडी शिजायला फार वेळ लागत नाही, थोडीशी शिजू द्यायची।
याच्यावर. अजून पाणी टाकते. ग्रेव्ही जर अजून पाहिजे असेल तर अजून तुम्ही पाणी टाकू शकता. जशी ग्रेव्ही पाहिजे तसं टाकू शकता, घट्ट पातळ. आता मी गॅस थोडासा कमी करून त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर थोडं पाणी ठेवायचं. ती भाजी भेंडी लवकर शिजते. आता मी उघडून बघते भाजी किती शिजली आहे. हे थोडंसं जे पाणी आहे ते आपण त्याच्यात ऍड करून द्यायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. आता मला हाताचा अंदाज येतो म्हणून मी हाताने टाकते. ज्याला चमच्याचा अंदाज येतो चमच्याने टाकायचा. आणि तुम्हाला अजून ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडं पाणी अजून तुम्ही ऍड करू शकता. शिजली आहे. 5 मिनिट अजून थोडंसं शिजू द्यावी लागेल. थोडंसं पाणी मी अजून ऍड करते. मसाल्याचं पाणी उकळी द्यायची त्याला. अर्ध झाकण ठेवून 5-10 मिनिटं शिजू द्यायची. अशा भाजी आता शिजली गेली आपली. त्याच्यावर अर्धच झाकण ठेवायचं. झाकण जर पूर्ण ठेवलं तर तेल सगळं जिरून जातं भाजीचं. त्याच्यामुळे कुठली भाजी करताना अर्ध झाकण ठेवायचं. आता ही भेंडी आपली शिजली गेली आहे. पूर्ण शिजली गेली आहे ती. आता त्याच्यामध्ये थोडीशी मलाई आणि साजूक तूप ऍड करायचं. हे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करा, नसेल तर काही नाही केलं तरी चालेल, पण केलं तर भाजीला अजून छान टेस्ट येते. एक चमचा साजूक तूप. थोडा वेळ फक्त हे मलाई आपली फक्त ही साय त्याच्यात एक जीव चांगली होऊ द्यायची. तेवढ्यापर्यंत फक्त 10 मिनिट लागतात साधारण भेंडी आपली शिजायला. पण भेंडी ही फक्त ताजी पाहिजे. झालंय आता आपलं हे 2 मिनिटं उकळी. त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर ऍड करू. आपली भाजी झाली आहे. 2 मिनिट उकळी आली की आपण गॅस ऑफ करू. तर अशा प्रकारे ही माझी भेंडी मसाला भाजी पूर्ण झाली आहे. तर ती तुम्ही नक्की करून बघा. आणि भाजी कशी झाली, ही रेसिपी माझी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या गोल्डन मेमरीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.